या बातमीचे प्रायोजक पीजी पब्लिक स्कूल नंदुरबार। आपला पाल्य 10वीत आहे काय? त्याने नुकतीच 10वीची परीक्षा दिली आहे काय? जर आपले उत्तर हो असेल तर आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका। समजा, समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा। आज नाही तर कधीच नाही। द स्ट्रक्चर ऑफ 11th 12th and MSCET with NEET and JEE 100% perfect score without any doubt. Registration closing date 15 April 2019. So join us Nilanjan coaching classes Nandurbar. Contact Jagdish Mane sir. Mobile number 8888988312 9156873048. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या दिंडोरी प्रणित ग्राम अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यातील चौपाडे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली आहे। त्यानिमित्त संत दगा महाराज व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची गावातून पालखी काढण्यात आली। संपूर्ण गावामधून पालखी मिरवण्यात आली। ठिकठिकाणी महिला सुवासिनींनी पालखीतील संत दगा महाराज व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची भक्तिभावाने पूजा केली। पालखीच्या अग्रभागी कलशधारी बालिकांचा सहभाग होता। त्यानंतर युवती व महिला सहभागी झाल्या होत्या। गावातील चौकात रांगोळी काढून पालखीचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले। सरदार वल्लभभाई पटेल चौकात पालखी आल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनकार ज्ञानेश्वर माडी महाराज यांनी उपस्थितांना समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले। महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल पटेल, मदन चौधरी, बाजीराव माडी, हिरालाल पटेल, धनंजय कुलकर्णी, मुकेश पटेल, विश्वनाथ पटेल, ईश्वर पटेल, मोहन पटेल, शरद पटेल, विलास पटेल, लाला चौधरी, संदीप चौधरी, राजाराम पटेल, दिनेश पटेल, योगेश पटेल, राकेश पटेल, प्रशांत पटेल, कल्याण राजपूत यांच्यासह संत दगा महाराज भक्त मंडळ व श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील सेवकऱ्यांनी परिश्रम घेतले। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संत शिरोमणी दगा महाराज की जय। आज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने ब्रह्मभूत परमपूज्य मोरे दादा, परमवंदनीय परमपूज्य गुरु माऊली आणि या गावातील ब्रह्मलीन संत श्री दगाजी महाराज बापूंच्या आशीर्वादाने या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नवीन प्रतिमेची प्रतिस्थापना आजच्या एकादशीच्या शुभ दिवशी या ठिकाणी सकाळी भवानी मातेच्या मंदिरात त्या ठिकाणी स्थापना झाली। त्यानंतर सकाळच्या कार्यक्रमात प्रतिस्थापना झाल्यानंतर संध्याकाळी ठीक 4 वाजता ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। या पालखी सोहळ्यामध्ये संत शिरोमणी दगाजी महाराज आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमांच्या माध्यमातून ही पालखी गावातून वेगवेगळ्या मार्गातून त्या ठिकाणी मार्गस्थ झाली आणि संध्याकाळी सरदार चौकामध्ये त्या ठिकाणी पालखी आली आणि पालखीच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये परमपूज्य माऊलींचा आशीर्वाद आमच्या सर्व सेवेकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे। माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। आजच्या या पालखी सोहळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात बंधू भगिनी ग्रामस्थांचा सहभाग फार महत्त्वाचा होता आणि मोठ्या संख्येने ते सर्व उपस्थित होते। आणि त्याचबरोबर आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आज प्रवचनसुद्धा त्यांचं होत आहे। चोपाळे गावामध्ये त्या ठिकाणी तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आमचं हे गाव आदर्श व्हावं, निर्व्यसन या ठिकाणी व्यसनाधीनता या गावातली त्या ठिकाणी नष्ट व्हावी, मासार या गावातला बंद व्हावा आणि खरोखर आमचं गाव जे महाराजांच्या आशीर्वादाने, महाराजांचं जे स्वप्न या दगा महाराजांचं जे स्वप्न गावाच्या बाबतीत होतं ते या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाने खरोखर आमचं गाव आदर्श व्हावं म्हणून हा आजचा कार्यक्रम संपूर्ण ग्रामदैवत ब्रह्मभूत दादा परमवंदनीय माऊली महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले। माऊलींचा पण आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि आम्हाला सर्व सेवेकऱ्यांना आशा आहे की नक्कीच आमचं गाव या माध्यमातून एक आदर्श होईल, एक चांगल्या प्रकारची पिढी या ठिकाणी निर्माण होईल आणि आमच्या गावामध्ये समृद्धी, आर्थिक संपत्ती या ठिकाणी सुजलाम सुफलाम शांतता नांदेल असा आमचा या ठिकाणी नक्कीच महाराजांवर विश्वास आहे। आणि आजची सर्व झालेली सेवा महाराजांनी, माऊलींनी आमच्याकडनं करून घेतली आणि ही सर्व सेवा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, माऊलींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी समर्पित करतो। श्री स्वामी समर्थ संत दगा महाराज की जय।